नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खूपच मोठा राडा होणार आहे. विचारच करू शकत नाही गिरिजाने स्वतःवरती केवढं मोठं संकट ओढून घेतलेलं आहे. तिला असं वाटत असतं की ती कुशलला अडकवते, पण इकडे हे सगळं कारस्थान करणारी उर्वशी आहे. गिरिजाला घराबाहेर काढण्यासाठी उर्वशीनं हा सगळा डाव आखलेला आहे आणि आता याच्यामध्ये गिरिजा अडकणार का, त्यातून मार्ग काढणार, हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कारण इकडे उर्वशी गिरिजाला अडकवत आहे तर एकीकडून रुद्रला ती पाठवत आहे आणि गिरिजाचा खरा चेहरा रुद्रच्या समोर आणत आहे आणि ही गोष्ट मात्र गिरिजाला कळतच नाहीये. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं गिरिजा आता घरी आलेली असते तेव्हा रुद्र म्हणत असतो की गिरिजा काय हे, अहो मी फोन केला होता, किती वेळ, 2 तास लागले तुम्हाला यायला. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की ते विशाखा बरोबर बोलत बसले ना, ते कळलंच नाहीये वेळ कसा गेला ते. आता मात्र रुद्रच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात, कारण तो मुलगा कोण आहे हेच माहित नाहीये ना, त्याचा चेहरा दिसलेला नाहीये, पण गिरिजा त्याच्या मिठीत आलीये हे मात्र दिसत असतं. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे रुद्र गिरिजाकडे पाहत असतो. गिरिजाला म्हणत असतो की गिरिजा हे बघा, म्हणजे मला कळत नाहीये की मी तुमची वाट बघत होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं मी न्यायला येतो, पण तुम्ही ऐकलंच नाहीये. तेव्हा गिरिजा म्हणते हो ना. रुद्र पुन्हा शांत राहतो. रुद्र म्हणतो की मी काय करू, दाखवू का तो फोटो आणि विचारू का यांना काय, जर यांना काय विचारलं तर काय होईल, पण आजपर्यंत यांनी कधीच माझ्यावरती संशय घेतलेला नाहीये. मग नक्की काय करू मी, कशा पद्धतीने गोष्टी करू, हा विचार आता गिरिजाच्या बाबतीत रुद्रच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण त्यांनी आजपर्यंत मला मला कधीच माझ्यावर संशय घेऊन त्यांनी मला काही बोललेल्या नाहीयेत, पण मी त्यांच्यावर संशय घेणं योग्य वाटेल का, आणि हा फोटो डायरेक्ट दाखवून विचारलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर, अशा गोष्टी आता रुद्रच्या मनात चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि रुद्र पाहत असतात. तेव्हा गिरिजेच्या डोक्यात पण तेच चालू आहे की सांगू का मी रुद्रला सगळं, म्हणजे हे सगळं कुशल करतोय, कुशलकडे पुरावा आहे माझ्या बाबांच्या खुनाच्या बाबतीतला, हे सगळं जर मी रुद्रबरोबर बोलले तर मला फायदाच होईल ना, हा विचार आता गिरिजाच्या डोक्यात सुरू आहे. पण गिरिजा मात्र म्हणते की नाही, रुद्र विश्वास ठेवणार नाहीयेत माझ्यावरती, मला नक्की काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, तरच या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील, हा विचार आता गिरिजाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे मात्र रुद्र म्हणत असतो की काय करू मी नक्की, सांगू की नको, काय होईल सांगितलं तर. रुद्रही त्याच गोष्टींचा विचार करतोय. दोघांनाही स्पष्ट बोलायचं नाहीये, स्पष्ट बोललं तर गोष्टी क्लिअर होतील, पण या दोघांना मात्र ते करायचं नाहीये. म्हणून दोघ जण फक्त एकमेकांच्या बाबतीत विचार करत बसलेत की मी असं म्हटलंय आणि तू तसं म्हटलंय, मी असं सांगू का, मी तसं सांगू का, पण बोलायचं मात्र अजिबात नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गिरिजाच्या डोक्यात एकच चालू आहे की काय करू मी नक्की, कसं करू आणि कसं सांगू रुद्रला की हे सगळं असं झालंय आणि माझ्या वडिलांच्या बाबतीतला पुरावा मिळवायचा आहे. रुद्रलाही स्पष्टपणे काही विचारू वाटत नाही, आता गिरिजाला पण स्पष्टपणे काही सांगू वाटत नाही आणि दोघ जण मात्र एकमेकांकडे पाहत राहतात. गिरिजा म्हणते रुद्र मी जाऊ का, स्वयंपाकाची तयारी करायची ना मला. तेव्हा रुद्र म्हणतो की हा पण एक एक बोलायचं होतं. गिरिजा म्हणते बोला ना. रुद्रने खरं तर असं बोलायचं ठरवलेलं असतं, त्या फोटोबद्दल डिरेक्टली विचारायचं ठरवलेलं असतं, पण त्या फोटोची खात्री करून घेतली पाहिजे, तो खरा आहे का खोटा आहे, त्यानंतर आपण बोललं पाहिजे, हा विचार रुद्र करतो आणि म्हणतो की उद्या आपण देवीच्या दर्शनाला जाऊया का. तेव्हा गिरिजा म्हणते की चालेल जाऊया. आणि मग गिरिजा आता तिचं तिचं काम करण्यासाठी, म्हणजे तिला स्वयंपाक करायचा आहे, घरातली बाकीची कामं करायची आहे, त्यासाठी जायला निघते. कारण गिरिजाला उशीर झालेला असतो यायला, म्हणून गिरिजा म्हणते की मी खरंच जाते असं रुद्रला सांगते. तेव्हा रुद्र म्हणतो की चालेल. आता मात्र रुद्रच्या डोक्यातून तो विचारच जात नसतो की काय आहे हे, काय आहे त्या फोटोचं रहस्य, काय आहे, काय खरं आणि काय खोटं, काय करू मी. कारण गिरिजाने तर लग्नाच्या वेळेसच मला सांगितलेलं होतं की मला माहिती आहे हे लग्न तुम्हाला जबरदस्तीनं करायला लागलेलं आहे, माझ्यासाठीही हे लग्न म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट आहे, आबासाहेबांना दिलेला शब्द मी पाळते असं सांगितलेलं आहे. आणि तेच रुद्रच्या डोक्यात सुरू असतं. इकडं नागेश्वर झोपलेला असतो आणि अचानक तो दचकून जागा होतो, का तर तलवार घेऊन देवी त्याला मारायला आलेली आहे असं त्याला दिसत असतं, त्याचा वध होणार आहे असं त्याला दिसत असतं.
इकडे गिरिजा मात्र वेगळ्याच विचारात असते. नागेश्वरची झोप उडालेली असते. तो धाडकन जागा होतो. अंगावर घाम आलेला असतो आणि त्याला भयानक असा त्रास होत असतो. त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत. हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नागेश्वर हे सगळं जे काही करत आहे ते पाहून इकडे खूप भारी वाटत असतं. ते या देवकीला देवकीला खूप आनंद होतो. देवकी म्हणते, अशीच अशीच झोप उडणार आहे तुझी, कळणारही नाहीये तुला, आणि अशीच वाट लागणार आहे तुझी, असं म्हणत देवकी नागेश्वर घोरपडेला शिव्या शाप देत असते आणि जोर जोरात हसत असते. आज कितीतरी दिवसांनी नाग्याला तिने घाबरलेला पाहिलेलं असतं. त्यामुळं तिला मात्र खूपच भारी वाटत असतं आणि ती खूप खुश झालेली असते. ती म्हणते, असंच माझी लेक आली ना, आजपर्यंत तू आमच्यावर केलेला जो अन्याय आहे त्या सगळ्या अन्यायाचा बदला घेणार आणि हे सगळं जे काय आहे ते मात्र पुढं आणणार आणि तुझा वध होणार हे नक्कीच आहे. इकडे रुद्र आणि सावी. आता रुद्रने एक मूर्खपणा केलाय. तो फोटो सावीला दाखवलेला आहे. काहीच गरज नाहीये, म्हणजे यांच्यावर गिरिजा मात्र संशय घ्यायचा नाही गिरिजाने. आणि रुद्रच्या मनात आता एवढं सगळं सुरू झालेलं असतं. त्याने तो फोटो सावीला दाखवलेला आहे. सावी म्हणते की रुद्र, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, म्हणजे मॉर्फ वगैरे आहे का ते चेक करायला, जेन्युइन आहे का ते बघायचं होतं ना आपल्याला. पण बाय डिफॉल्ट असं झालेलं आहे की हा जो फोटो आहे तो खरा आहे. तू काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, आता ऑब्विसली बघ ना, तिने हे लग्न केलेलं आहे ती जबाबदारी म्हणून केली. असेल तिचं त्या मुलावरती प्रेम, तुमच्या दोघांचं लग्न झालं म्हणून तो निघून गेला असेल आणि आता तो परत आल्यानंतर ते दोघंजण भेटले असतील, तिलाही कंट्रोल झालं नसेल ना, म्हणून तर तिने त्याला मिठी मारली असं ती सांगते. आणि असंही गिरिजाने तुला सांगितलेलं होतं ना लग्नाच्या पहिल्या रात्रीच, तुमच्यामध्ये तसं कोणतंही नातं नसणार आहे, मग तसंच काहीतरी झालं असेल असं म्हणत सावी रुद्रला बोलत असते. आता रुद्रच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. सावी म्हणत असते की अरे तिचा पण विचार कर ना, म्हणजे तिच्या पण मनात काही गोष्टी असतील, तिलाही काही वाटत असेल. आपण डिरेक्टली असं कसं तिच्याबद्दल बोलू शकतो ना, कारण तिच्या मनातल्या भावना तिला माहिती असतील ना, तिने कसं आपल्याला सांगितलं होतं का त्याबद्दल काही. आता मात्र रुद्र विचार करू लागतो आणि त्याच वेळी इकडे सावी मात्र त्याच्या डोक्यात अगदी असं शंका येण्यासाठी संशयाचं भूत पेरत आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि तिने आता जे काही नव्हतं दिसत रुद्रला ते सगळं व्हिज्युअली दाखवलेलं असतं की ते दोघं जण भेटलेले आहेत. आणि नक्कीच रुद्र, तू लक्षात घे नक्की काय झालेलं आहे. इकडे मात्र आता उर्वशीने पुढचा डाव टाकलेला असतो, म्हणजे उर्वशीनेच या कुशलला सोडवून आणलेलं असतं. कुशलला एक मेसेज आलेला असतो, एक माणूस येतो आणि ते साहित्य देतो आणि सांगितलं जातं की आज गिरिजाला भेटायचंय. त्याला मेसेजही तोच आलेला असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आणि आमचं ध्येय एकच आहे, ती म्हणजे गिरिजा आणि रुद्र वेगळे होणं. त्यामुळं आज जाऊन हे सगळं साहित्य घेऊन जा, ते दिलेलं आहे. आज गिरिजाला भेटायला बोलव आणि तिला एवढंच सांग की तू जर भेटायला आली नाहीस तर रुद्रचा जीव धोक्यात जाईल. रुद्रचे काही व्हिडिओ तुला पाठवत आहे. हे ऐकल्यानंतर कुशल म्हणतो, अरे वा, आई ते पैसेही मिळणार आहेत आणि गिरिजाही मिळणार आहे, चांगली गोष्ट आहे. आता गिरिजा मंदिरात जायसाठी तयार झालेली असते आणि कुशलचा फोन तिच्या फोनवर येतो. तेव्हा गिरिजा म्हणते, तू आत्ता का फोन केलाय. तेव्हा कुशल म्हणू लागतो, अगं तू माझी होणारी बायको आहे, मला आठवण येत होती ना तुझी, म्हणून फोन केलाय. गिरिजा म्हणते, पण आपलं ठरलंय ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, आत्ता यायचं, आत्ता लगेच मला भेटायला यायचं, मी सांगतोय तिथे. जर तू तिथं भेटायला आली नाहीस तर तुझा नवरा कोणत्या रस्त्याने जातो, त्याच्या गाडीला धडक बसायला वेळ लागणार नाही. तो कोणत्या रस्त्याने जातो, कुठे जातो, कसा जातो, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं तरीही तुला हे सगळं करावंच लागणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र गिरिजा आणि रुद्र दोघंही निघालेले असतात. गिरिजाच्या मनात आता भीती वाढलेली असते, रुद्रच्या जीवाला धोका आहे, रुद्रला काय झालं तर ती सहन नाही करू शकत. ती म्हणत पण असते की माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काय झालं तर
मी ऐकून घेणार नाही. तेवढ्यात रुद्र तिथे येतो. रुद्र म्हणतो, गिरिजा काय झालं? कोण होतं? गिरिजा म्हणते, रॉंग नंबर. आणि गिरिजा फोन ठेवते. त्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच गिरिजा आणि रुद्र दोघंही बोलत आहेत. रुद्रला गिरिजा म्हणते की अहो मला ना थोडंसं गरगरल्यासारखं होतंय, आपण उद्या जाऊया का मंदिरात? तेव्हा रुद्र म्हणतो की डॉक्टरांना बोलवतो मी. गिरिजा म्हणते की नाही नको, डॉक्टरांना नको, मी थोडंसं खाते, आराम करते, मग मला बरं वाटेल. तेव्हा मात्र इकडे गिरिजा आता जाते. रुद्र म्हणतो ठीक आहे. उर्वशी आणि त्याचबरोबर सावी बोलत असतात. आता आपला प्लॅन तर व्यवस्थित झालेला आहे आणि या प्लॅननुसार आता वाट लावायची आहे ती गिरिजाची. दादासाहेब माघारी येण्याच्या आधी गिरिजा या घराच्या बाहेर गेलेली असेल आणि रुद्र हा तुझा झालेला असेल सावी, एवढं लक्षात ठेव. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच गिरिजा ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि गिरिजाबद्दल बोलणं चालू आहे ते पाहून वासंतीला खूप राग येतो आणि वासंती म्हणते की बास झालं, आता बास झालं, नक्की काय चाललेलं आहे? आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच उर्वशी म्हणते की माझे मी बघणारे काय करायचे, तुझं तोंड जास्त सुरू चालायला लागलेलं आहे, त्यामुळं तू मध्ये पडायचं नाही, या कोणत्याही गोष्टीच्या मध्ये तू यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणते की माझी मी बघेल काय करायचंय, कारण तुझी जी सून आहे ना तिला तर मी घराबाहेर काढणार आहे, त्यामुळं त्यानंतर तुझी गाठ माझ्याशी आहे. इकडे रुद्र एकटाच बसलेला असतो. श्रीमंतीत येतो. त्याला विचार लागतो की अरे रुद्र भाऊ काय झालंय, आता कुठं हरवलायस, सांग मला, तुझा हरवलेला चेहरा मी पुन्हा घेऊन येतो. तेव्हा रुद्र म्हणतो बोल ना काय झालं. तेव्हा रुद्राला कळत नसतं की काय करू, श्रीमंतला सांगू की नको, कारण श्रीमंत हा बहीण मानतोय आणि मग हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र रुद्राच्या डोक्यात विचार चालू आहेत, नाही एकदा का माझ्याकडे सत्य परिस्थिती आली मग मात्र हे सगळं मी बघेल, पण आत्ता नको. तेव्हा रुद्र म्हणतो की तुझी बहीण कळतच नाहीये काय चाललंय, आजकाल खूप लॉस्ट असते ना. तेव्हा श्रीमंत म्हणतो असा कसा विचार करतो तू, एक विचार कर ना, बघ साधी गोष्ट, तू स्पष्ट बोल ना आणि मला सांग, ती सावी सारखी तुला चिकटून असते, मग काय होणार, बायको आहे ती, जलस, दुसरं काही नाहीये. त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता इकडे उर्वशी आणि वासंती यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं आणि मग मात्र वासंती उर्वशीला जा विचारते म्हणून उर्वशीने वासंतीच्या कानाखाली मारलेले असते आणि सांगितलेलं असतं की निघ, कारण रुद्रचं काय चांगलं काय वाईट हे मला सगळं माहिती आहे. तेव्हा सावी आता पाहत राहते. सावीच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे. ती म्हणते अगं मावशी तुझं काय, आता निघ, असं म्हणून सावीला सुद्धा तिने हाकललेलं आहे. इकडे रुद्रला आता श्रीमंत सांगतो की अरे असं काय करतोयस, उलट भेट एकदा तिला, बोल सगळं समोरासमोर, कारण आजही तिने मंदिरात जायचं म्हणून मान्य केलं होतं, तयारी झाली होती आणि अचानक मला नाही म्हणून सांगितलं. श्रीमंत म्हणतो अचानक तिला काहीतरी काम आठवलं असेल ना, म्हणून ती नाही म्हटली असेल. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा गिरिजा आता पोहोचलेली असते आणि गिरिजा म्हणत असते की हे सगळं काय चाललंय. आणि मग ती म्हणते तू मला इथं घेऊन का आला, कारण कुशलने गिरिजाला गिरिजाच्याच घरी बोलवलेलं असतं आणि तिथे तो थांबलेला असतो. गिरिजा म्हणते तुझ्या घरी नेऊ शकला असता ना, मग इथे हे सगळं करायची काय गरज होती. तेव्हा तो म्हणतो कसं लग्न झाल्यावर माप ओलांडूनच तुला घेऊन जाणार आहे ना मी त्या घरात, त्यामुळं आधी काही मी घेऊन जाऊ शकत नाहीये. गिरिजा म्हणते की मी जे काय करते ते हुशारीनं केलं पाहिजे. आईच्या फोटोच्या समोर येते आणि आईला ते सगळं ती मनातलं सांगते अशा पद्धतीने बोलत असते आणि गिरिजा म्हणत असते की जे काय घडतंय या सगळ्यावरती मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की पण मला कळतच नाहीये की मला तुझ्याकडे जे काय आहे त्याबद्दल, मग तू एवढं प्रेम करतो माझ्यावर, म्हणजे एक मला कळत नाहीये की नागेश्वर घोरपडेंनी तुझ्या बाबतीत एवढं सगळं केलं, तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं, त्यानंतर तू आला, मला किडनॅप केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, पण तुला एकदाही वाटत नाहीये का की म्हणजे असा विचार नाही केला पाहिजे, असं गिरिजा बोलत असते.
तेव्हा मात्र तो म्हणत असतो की माझं लव आहे ग तुझ्यावर म्हणून करतोय. आणि गिरिजाने चालाखीने तो मोबाईल मिळवलेला असतो आणि तो कमरेला खोचून ठेवलेला असतो. तर गिरिजा आणि तो बोलत असतात. तो म्हणत असतो की हो, मला माहिती आहे जे काय झालेलं आहे ते, पण आत्ता मात्र मी जे काय म्हणतोय ते तुला ऐकावं लागेल. आता मला सांग, लग्नाच्या आधी बोलणी केली पाहिजेत ना, साखरपुडा झाला पाहिजे. गिरिजा म्हणते आता तुझी अट तर मान्य केली ना मी, मग काय अजून पुढं. तेव्हा तो म्हणतो ते तर आहे, एकीकडे तुला पुरावा आणि एकीकडे तुझ्या नवऱ्याचं आयुष्य, त्यामुळे तुला काही ऑप्शनच नाहीये. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता रुद्रने घरी फोन केलाय गिरिजाची तब्येत कशी आहे विचारायला. उर्वशी मात्र रुद्रला सांगते की गिरिजा नाहीये घरी, ती बाहेर गेली आहे. इकडे गिरिजा मात्र वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये अडकली असते. इकडे रुद्र म्हणतो म्हणजे, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याने दागिना साडी हे सगळं आणलेलं असतं आणि हे सगळं साहित्य घेऊन तो आलेला असतो. गिरिजा म्हणते हे सगळं घेऊन आलास तू, आणि नेमका रुद्र तिथं पोचलेला असतो आणि गिरिजा त्याला गुंडाळण्यासाठी म्हणत असते की खरंच हा साडीचा रंग आहे ना मला खूप आवडतो. आणि रुद्रच्या कानावर हे शब्द पडत असतात, अक्षरशः त्याच्या काळजाला घरे पडू लागतात की हे सगळं काय आहे, काय बोलतात हे गिरिजा. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वरला फोन आलेला असतो की ती देवकीची मुलगी सापडली आहे, घेऊन या तिला, ती आत्ताच्या आत्ता इथं गुंडाळून घेऊन या. कारण नागेश्वरला असं वाटत असतं जर का ती मुलगी सापडली म्हणलं तर देवकी खरं बोलेल, म्हणून नागेश्वरने हा सगळा केलेला प्लॅन असतो. आणि इकडे गिरिजा आणि कुशल यांचं बोलणं रुद्रने ऐकलेलं आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये आता मोठा राडा झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.